नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं टेक्नो क्लब मराठी या आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे 4 लेयर थंबनेल कसा बनवायचा। 4 लेयर म्हणजे काय, तर फक्त 4च लेयर, पण या 4 लेयरमध्ये तुमचा असा थंबनेल बनणार आहे की तुमचा थंबनेल पाहूनच तुमचे व्ह्यूज येत असतील किंवा मिळतील। तुम्हाला जर हे 4 लेयरबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन देखील करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता हे 4 लेयर नेमकं कसं आहे आणि याचं परफॉर्मन्स कसं आहे, तर हे पाहण्यासाठी माझ्या मराठी ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नक्की भेट द्या आणि तिथे जाऊन पहा व्हिडिओला व्ह्यूज कसे येतात। नक्कीच व्हिडिओला व्ह्यूज हे फक्त सुरुवातीला लगेच येत नाहीत, ते हळूहळू येतात, पण एक थंबनेल जर चांगला अट्रॅक्टिव्ह असेल, त्याला कलर कॉम्बिनेशन जर व्यवस्थित असेल आणि त्याचा फॉन्ट जर व्यवस्थित असेल, त्याचा दिसण्याचा म्हणजे एक लुक तो जर अट्रॅक्टिव्ह असेल, तर कोणताही थंबनेल पाहून तुम्हाला लोक व्हिजिट जास्त करतील। आणि असाच थंबनेल बनवायला आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर याच्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये, जे ॲप आहे पिक्सल लॅब। आता हे पिक्सल लॅब तुम्हाला सांगण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही, कारण सगळेच क्रिएटरना काइन मास्टर असेल, VN मास्टर असेल, त्यासोबत पिक्सल लॅब असेल, लोगोपिट प्लस असेल किंवा कॅनव्हास असेल किंवा कॅनव्हा असेल, तर हे सगळेच ॲप सगळ्यांना माहिती आहेत। तर आपण आज जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला 4 लेयरचा थंबनेल बनवायचा आहे। तर याच्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जातो आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आता पिक्सल लॅब हे ॲप मी ओपन केलं आहे। ऑलरेडी याच्यामध्ये मी एक माझा थंबनेल बनवून ठेवलेला आहे, तर याला मी सिम्पली ओके करतो। आता हा तुम्ही तर थंबनेल पाहू शकता की 4 लेयर थंबनेल, याला आपण हटवणार आहोत। आता हा एक तुम्ही जो फोटो पाहताय, तर हा एक PNG आहे। हा PNG कसा बनवायचा आहे हे पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेल। आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की हा कसा बनवायचा आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता याला आपण हा ठेवणार आहोत, कारण हा आपल्याला परत लागणार आहे। तर आता याच्यामध्ये माझा ॲग्रिकल्चर चॅनल आहे, तर मी ॲग्रिकल्चर चॅनलवरच बनवून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला 4 लेयरमध्ये चांगला थंबनेल बनवायचा आहे। तर आता याच्यासाठी मी बॅकग्राऊंडमध्ये एक चांगला फोटो याच्यामध्ये निवडणार आहे, जो की हा आहे। हा घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की याच्यामध्ये आणखी अट्रॅक्टिव्हनेस दिसायला लागला आहे। आता हे झाले एक लेयर। आता याच्यामध्ये आणखी एक लेयर आपल्याला ॲड करायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला टेक्स्ट टाकायचा आहे। तर आता हा टेक्स्ट असा असेल की कापूस पिकासाठी पहिली अळवणी किंवा कापूस पिकाची अळवणी। आता यामध्ये कापूस पिकाची पहिली याला एक वेगळा कलर द्यायचा आहे, अळवणीसाठी वेगळा कलर द्यायचा आहे। तर आपण हे सुद्धा मी तुम्हाला एक करून दाखवतो। तर याच्यामध्ये हा पहिला आपण टेक्स्ट घेतला आहे, त्याच्यानंतर इथे गेल्यानंतर आपल्याला टेक्स्टची साईज वाढवायची आणि त्याच आता आपण इथे 80 घेतला आहे, तर ठीक आहे। आता याच्यानंतर त्याला आपल्याला कलर द्यायचा आहे, तर सध्या कलर आपण रेडमध्ये देऊयात किंवा व्हाईटमध्ये देऊयात। त्यानंतर इथे आहे फॉन्ट। आता फॉन्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला हे फॉन्ट दिसतील, पण इथं मी काही फॉन्ट निवडक ठेवलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की यात्रावन रेग्युलर, अनेक देवनागरी, इसिजार, तिरो देवनागरी, हिंदी, हे एक 6-7 फॉन्ट आपल्याकडं आहेत। तर याच्यामध्ये मराठीमध्ये हा जास्त चालतो ॲग्रिकल्चरमध्ये, तर मी हा निवडला। आता याला बोल्ड करायचं नाही आहे, कारण बोल्ड केल्यानंतर हा खूप मोठा दिसतो आणि तो काही आपल्या फायद्याचा नाही आहे। याला स्ट्रोक द्यायचा आहे, स्ट्रोक दिल्यानंतर शॅडो पण याला द्यायचा आहे आणि शॅडोचा ब्लर रेडियस जो आहे हा आपण इथे वाढवणार आहोत। त्यासोबतच याला बॅकग्राऊंडसुद्धा द्यायचं आहे, तर बॅकग्राऊंड देताना मी हा कलर निवडणार आहे। ठीक आहे। आता याचा फॉन्ट आपण किती ठेवला आहे, साईज 80। तर त्याच्यामध्ये दुसरा जो टेक्स्ट आपला असणार आहे तर तो आहे अळवणी। हा सुद्धा आपण 80च घेणार आहोत आणि याला मात्र आपण थोडासा वेगळा कलर देणार आहोत। हा एक ग्रीन शेडमध्ये देऊ शकतो, पण इथे आपण
येलो निवडणार आहोत. फॉन्ट परत तोच राहणार आहे आणि सेम त्याच पद्धतीचा स्ट्रोक आणि शॅडो. याला व्यवस्थित स्ट्रेच करून घ्यायचं आहे जेणेकरून कळालं नाही पाहिजे की आपण इथं त्याला मिसमॅच करतोय किंवा दुसऱ्या एक सेंटेन्स तिथं आपण लावतोय. आता हा झाला आपली एक शेड, हा एक दुसरा शेड. आता यानंतर तिसरा शेड आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला फोटोज निवडायचा आहे. तर यामध्ये हा फोटो मी या ठिकाणी निवडतोय. आता हा फोटो देखील परत मागे बॅकग्राऊंडला गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम नाही आणि एक अट्रॅक्टिव्हनेस पण त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. आता परत याच्यामध्ये ह्या फोटोला आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे. स्ट्रोक द्यायचा म्हणजे त्याला बॉर्डर लावायची आहे. ही बॉर्डर लावली त्यानंतर परत शॅडोसुद्धा द्यायचा आहे. शॅडो दिल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये थोडासा अट्रॅक्टिव्हपणा आणखी जास्त दिसतो. आता यामध्ये आणखी 4 लेअरमध्ये आणखी एक लेअर आपला असणार आहे ज्याच्यामध्ये आळवणी कधी का फायदे तोटे. बस हा एक आपला दुसरा लेअर आहे आणि हा लेअर आपण इथे लावणार आहोत. याला आपण ब्ल्यू कलर देणार आहोत, डार्क ब्ल्यू. याच्यामध्ये आपण फॉन्ट इथे हाच ठेवणार आहोत, फक्त याला बोल्ड करायचे आणि त्यानंतर याला बॅकग्राऊंडमध्ये लाईट कलर द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला कलर व्यवस्थित मॅचिंग करून परत त्याला सेट करायचे आणि हा सेट करताना तुम्हाला पुन्हा एकदा या फोटोच्या मागे घ्यायचे म्हणजे खाली. त्यावेळेस हा तुमचा बरोबर लाईनमध्ये लागेल. आता हा फोटो तसा दिसतोय चांगला, पण याला पुन्हा आपल्याला थोडंसं सेट करण्याची गरज आहे. तर आपण याचा जो काही बॉटम आहे बॅकग्राऊंडचा, तर हा बॉटम कमी करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता बॉटम पॅडिंग. तर हा बॉटम पॅडिंग जर केला तर व्यवस्थित मायनसमध्ये केला तर याच्यामध्ये आणखी गॅप पडतो आणि याला आपण आणखी अटॅच करू शकतो. परत याचाही आपल्याला बॉटम थोडासा कमी करायचा आहे. यामुळे एक आणखी ॲट्रॅक्टिव्हपणा तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतो. आता याच्यामध्ये तुम्ही हा असा सुद्धा ठेवू शकता किंवा इथे बॉटमला तुम्ही या ठिकाणी एखादी आणखी लाईन वगैरे टाकू शकता किंवा आहे यामध्ये सुद्धा हा अतिशय ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. आता याला सिम्पली आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे इमेज. याच्यानंतर इथे आपलं डायमेन्शन व्यवस्थित लावायचं आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे. मला परत तयार करायचं असेल पण तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे तसंच ठेवायचा आहे म्हणजे याच्याशी रिलेटेडच तुम्हाला थंबनेल बनवायचं आहे. तर इथे तुम्हाला सेव्ह ॲज प्रोजेक्ट म्हणायचं आहे, त्याला काहीतरी नाव द्यायचं आहे आणि त्याला ओके करायचं आहे. आता मी हा पूर्ण डिलीट करणार आहे म्हणजे याला मी पूर्णपणे काढून टाकतो आहे. आता ज्यावेळी मला थंबनेल बनवायचं आहे तर त्यावेळेस open.plp फाईल इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय की ही आत्ता बनवलेली फाईल म्हणजे आत्ता बनवलेला प्रोजेक्ट हा तुम्हाला आहे तसाच पाहायला मिळेल. ठीक आहे, तुम्ही इथे याला एडिट करू शकता. म्हणजे या अशा पद्धतीचा फक्त 4 लेअरवर तुम्ही हा थंबनेल बनवू शकता. आता 4 लेअर कोणते आहेत? हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. बस हे झाले आपले 4 लेअर आणि हा आपला बॅकग्राऊंड. बस या 4 लेअरमध्ये तुम्ही अतिशय अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं हा थंबनेल बनवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. टेक्नो क्लब मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला आणखी काय नवीन माहिती पाहिजे हे कमेंट करून कळवा. धन्यवाद.